नमस्कार, मी प्रफुल्ल करणार. MD मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची रांग. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त तरुणांसाठी उद्योगांविषयी प्रशिक्षणपर मार्गदर्शन शिबिर. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाची दुरावस्था. पाचोराबारी येथे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसह नियोजनाचे काम सुरू. अभिनव विद्यालयात पावसाळ्यानिमित्त छत्री वाटपाचा कार्यक्रम. राम बजरंग ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना छत्री वाटप. आणि शिक्षकांना माणुसकीचे धडे, प्राध्यापक हरीश बुटले यांचे मार्गदर्शन. बातम्या आता विस्ताराने. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीची मूर्ती विठ्ठलाची. आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासून दर्शनासाठी भक्तांची रिंग लागली होती. पंढरपूरप्रमाणेच जिल्ह्यात विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात वारकऱ्यांची पालखी पाहायला मिळाली. शहरातील पटेलवाडीत असलेल्या विठ्ठल मंदिरात यंदाही आषाढी एकादशीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षाप्रमाणे या वर्षीही मंदिरात दर्शनासाठी भक्तांची सकाळपासूनच गर्दी होती. नंदनगरीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठल मंदिरात हरिपाठ कीर्तनासह विविध कार्यक्रम पार पडले. आज आषाढी एकादशीच्या या पावन मुहूर्तावरती जसं आपल्या पंढरपुराला आषाढी एकादशीचं महत्त्व असतं, तसं आपल्या या परिसरामध्ये नंदुरबार शहरामध्ये पटेलवाडी येथील या विठ्ठल मंदिराला महत्त्व आहे. आणि या आपल्या पटेलवाडीच्या विठ्ठल मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भक्तांची दर्शनापासून मोठी रीग लागलेली आहे. तरी हा असा आपला पटेलवाडी विठ्ठल मंदिरातील पांडुरंग सर्व भक्तांना पावणारा असून, नवसाला पावणारा असून, या भक्तावरती बरेच लांबून आपल्या नंदुरबार शहरातील व इतर परिसरातील व जवळच्या राज्यातील देखील भरपूर लोक दर्शनासाठी व नवस करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी येत असतात. विठ्ठल मंदिरापासून पटेलवाडी परिसरात विठू माऊलींची पालखी निघाली होती. या पालखीचे भक्तांनी अभंग गात टाळ मृदुंग खेळत शोभा वाढविली. तुकाराम 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. दरम्यान तळोदा तालुक्यातील रांजणी येथेही प्रति पंढरपूर म्हणून ख्याती प्राप्त असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी भक्तांनी हजेरी लावली होती. गेल्या 20 वर्षापासून हा उत्सव सोहळा सुरू असून दिवसागणिक दरवर्षी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ होत असते. सकाळी काकड आरती, महापूजा, महाआरतीपासून सुरुवात होऊन गावातून पांडुरंगाची पालखी मिरवणूक काढण्यात आली. वारकरी संप्रदायाच्या आमच्या 2 पिढीपासून या गावावर पकडा. त्या वारकरी संप्रदायामुळे पांडुरंगाला पण आमच्या इथे मंदिर नव्हतं. आधी जेव्हा मंदिर झालं तेव्हा एवढी घाई झाली की 1 वर्षामध्ये हे मंदिर झालं. आमची अपेक्षा नव्हती. सुरुवातीला मंडळांनी नाम सप्ताह 70-75 वर्षापासून बसत आहे. तर तो बसवण्यासाठी त्यांच्या मोठा ओटा असं प्रत्येक त्यांनी ती सोय नव्हती ना. तेवढ्यासाठी त्यांची एवढी काकुळती होती की बा आपण पत्र्याच्या काय असेना मोठा शेड राहील, 7 दिवस नाम सप्ताह चालतो आपला, तेव्हा काय सप्ताह असायचा. असं करत ते पत्र्याच्या शेडच्या ठिकाणी दादांनी आम्हाला बाहेर जाऊन एवढी देणगी दिली, त्यांच्या आज पण आम्ही आणि अजून पण देत आहे. तर 1 वर्षामध्ये मंदिर तयार झालं. मंदिर परिसरात पूजा प्रसाद, विविध वस्तू खेळणींचे दुकानांसह
लहान पालख्या तसेच मनोरंजन करणाऱ्या विविध गोष्टींची दुकाने ताटली होती. यात्रेचे स्वरूप या परिसराला आषाढी एकादशीमुळे लाभले होते. MDTVसाठी निलेश चौधरीसह सुधाकर मराठे, नंदुरबार. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास उद्योजक विभाग व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने तरुणांना उद्योगांविषयी प्रशिक्षणपर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. देशाच्या विकासाला खरा हातभार लागत असेल तर तो युवकांचा आहे. युवा पिढी ही देश घडविण्यासाठी काय करू शकते हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यातील होतकरू तरुणांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिनाताई गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक लक्ष्मीकांत खेडेकर, सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगारचे अनिसा तडवी, उद्योजक सुरेश अग्रवाल, कृष्णा अग्रवाल आदी उपस्थित होते. यावेळी खासदारांसह जिल्हाधिकाऱ्यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. किंवा मला नोकरी नाही आहे आणि हे जवळपास प्रत्येक क्षेत्रात असंच आहे. आज आपण बघितलं असेल तर पूर्वी असं होतं की अशिक्षित म्हणजे जे शिकलेले नाही किंवा कमी शिकलेले आहे ती बेरोजगारी होती. आज आपण बघितलं असेल सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे. आणि हे बघत असताना मी तर नेहमीच सांगत असते की आपण कुठलंही क्षेत्र चूज करत असताना पूर्वी आपली चॉईस असायची की मला हे व्हायचं आहे म्हणून मी हे शिकणार. पण आज असं आहे की मला जरी हे आवडत असलं तरी याच्यामध्ये पुढे जाऊन मला नोकरीला किंवा मला स्वतःच्या पायावर उभं राहायला किती स्कोप आहे हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आज काही क्षेत्र इतके सॅच्युरेट झाले आहे, जसं आता उदाहरणार्थ आपण इंजिनिअरिंग बघितलं तर अनेक असे इंजिनियर्स आहेत ज्यांच्याकडे डिग्र्या आहे पण त्यांना नोकऱ्या नाही आहे. आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आपण बघितलं तर अनेक अशा तालुक्यांमध्ये प्रत्येक गावात 1 किंवा 2 इंजिनियर आपल्याला असे भेटतील की त्यांना नोकऱ्या नाही आहे. आणि ते बघितल्यानंतर मग त्यांचे आई वडील सांगतात की आपण एवढे पैसे खर्च केले मुलाच्या शिक्षणावर मुलीच्या शिक्षणावर आणि तिला नोकरी नाही. तर मला असं वाटतं आजची ही जी युवा पिढी आहे यांनी खरं पुढच्या 20, 25, 30 वर्षाचा आपण विचार करून कुठलंही शिक्षण आज घेतलं पाहिजे. आणि त्याच दृष्टीने आज या ठिकाणी हे जे कौशल्य विकासाचा जो कार्यक्रम सुरू झाला आहे की कुठलेही काम करण्यासाठी जर आपल्याला त्या कामाची स्किल आपल्याकडे असली, एक स्पेशल ट्रेनिंग जर आपण त्या विभागाची घेतलेली असली तर आपल्याला नक्कीच आपल्यासोबतचे जे इतर असतात त्यांच्या तुलनेत आपल्याला जर स्किल ट्रेनिंग मिळालेली असली तर आपल्याला 1 चान्स 2 चान्स त्यांच्यापेक्षा जास्त मिळू शकतो. आपला देश हा युवा देश म्हणून ओळखला जातो. आपल्या आज सगळ्या जगामध्ये युवा वर्ग जर कुठं जास्त असेल तर आपल्या भारतात आहे. आणि आज या स्पर्धात्मक युगामध्ये प्रत्येकाला स्वतःच्या पायावर जर उभं राहायचं असेल तर त्याला विविध कौशल्य दिलं पाहिजे. म्हणून भारत सरकारच्या लेवलला हा कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाने कौशल्य विकास आपला जो शासनाचा स्वतंत्र मंत्रालय म्हणजे त्याला स्वतंत्र मंत्री दिले, स्वतंत्र सचिव या ठिकाणी आज या विभागाला आहे. त्यांचं डायरेक्टरेट आलं, जिल्ह्याला त्याचं कार्यालय झालं. आणि सुरुवातीचा थोडाफार कालावधी का गेला तर या अगोदर सुद्धा खासदार मॅडमची आमची जी चर्चा चालू होती की हे प्रशिक्षण गुणवत्तेचं असलं पाहिजे. याच्यामध्ये प्रामुख्यानं 80% प्रशिक्षणार्थीला प्लेसमेंट मिळाला पाहिजे. MDTVसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. गावागावाला रस्ता जोडला असता त्याचा संपर्क वाढतो. मात्र रस्ताच खचून नष्ट झाला तर गाव विकासापासून वंचित राहते. यामुळे विकासासाठी रस्ता हा महत्त्वाचा आहे हे समजते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाणीव नसावी. पाहूयात ही बातमी आहे अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य महामार्गाची. या महामार्गाची दुरवस्था कोणामुळे व कशामुळे हेच कळत नाही. 3 राज्यांना जोडणारा हा महामार्ग आहे.
अक्कलकुवा ते सोरापाडा दरम्यानच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे। यामुळे येथील नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत, त्यामुळे दिवसाआड छोटी मोठे अपघात होत राहतात। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार करूनही रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोपलेले अधिकारी केव्हा जागे होतील याकडे जनतेचे लक्ष लागून आहे। लवकरच हा महामार्ग दुरुस्त व्हावा हीच अपेक्षा। बऱ्हाणपूर महामार्गाची दुर्व्यवस्था झालेली आहे। शासनाने व सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे लक्ष द्यावे। दररोज अवजड वाहनाची वाहतूक होत असते, नेहमी इथे वर्दळ असते। अक्कलकुवा व सोरापाडा शहराला जोडणारा पूल असतो, याकडे आत्ता याचे काम झालेलं आहे, तरी इतकी दुर्व्यवस्था पहिल्याच पावसात झालेली आहे आणि शासन याच्याकडे लक्ष देत नाही। तर आमची मागणी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं व याला लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावं आणि विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या गैरसोयी त्या दूर व्हाव्यात अशी मी अपेक्षा शासनाकडून। MDTV शुभम बन्साली, अक्कलकुवा। पाचोराबारी येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने तत्काळ नियोजन केल्यामुळे नागरिकांची हेळसांड मोठ्या प्रमाणावर थांबवता आली आहे। जिल्हाधिकारी घटना दिवसापासून पाचोराबारीत तळ ठोकल्यामुळे गावाच्या सुधारणेत वेग आला आहे। पाचोराबारी येथे झालेल्या जलप्रयाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली तर अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। परिस्थिती हलाखीची असल्यामुळे इतर सुविधा लगेच उपलब्ध करणे कठीण होते। मात्र नंदुरबार जिल्हा प्रशासन अतिशय तत्परतेने कार्य करत असल्यामुळे अवघ्या 5 दिवसांवर गाव पूर्वपदावर आणून उद्ध्वस्त घरांच्या बांधकामाला सुरुवात केली आहे। स्वतः जिल्हाधिकारी जातीने लक्ष देत असल्यामुळे इतर यंत्रणाही वेग घेऊन काम करीत आहे। लवकरच गावाची पूर्वस्थिती निर्माण करून झालेल्या नुकसानापासून गाव पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे। MDTV निलेश चौधरी, नंदुरबार। पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात बऱ्यापैकी पावसाची नोंद झाली आहे। सकाळपासूनच पावसाच्या रिमझिम सरींना सुरुवात होते, त्यामुळे शाळेत येणारे लहान चिमुरडे पालकांना पावसाचे बहाणे दाखवून दांडी मारतात। अभिनव विद्यालयाकडून यावर उपाय काढण्यात आला। शहरातील अभिनव विद्यालयातील ही बातमी आहे। पावसाळा ऋतूला सुरुवात झाली असून 1ली ते 4थीचा वर्ग हा सकाळीच सुरू होत असतो। पावसाला सकाळपासूनच सुरुवात होत असल्यामुळे लहान विद्यार्थी शाळेला दांडी मारतात। यामुळे राम बजरंग मित्र मंडळाच्या वतीनं गोरगरीब विद्यार्थ्यांना पावसापासून संरक्षण म्हणून छत्रीचे वाटप करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक अनिल कटके, PSI संतोष लोले, नथू कोळी, अर्जुन बिडलान, PB चौधरी, PS पटेल आदी उपस्थित होते। मित्रांनो, दोनच गोष्टी सांगेल की अजून आपण लहान आहात, परंतु जसं सरांनी आणि मॅडम आपल्या मुख्याध्यापिका मॅडमनी सांगितलं की हे जो भाग आहे सर्व गरीब लोक आहेत, पालकही गरीब आहेत। तर मित्रांनो, आपले जे पालक आहेत ते गरीब आहेत, परंतु आपल्याला आता संधी आहे, शाळा आहे, तर आपल्याला ही परिस्थिती बदलली पाहिजे। त्यासाठी आपण चांगला अभ्यास केला पाहिजे। शिक्षक आपल्यावर एवढा प्रयत्न करता येते, आपल्यावर कष्ट घेता येते, त्याप्रमाणे आपण सर्वांनी तसा अभ्यास करावा आणि अभ्यास केल्यानंतर आपली परिस्थिती बदलेल आणि किमान पुढच्या पिढींना तरी आपल्याला चांगलं शिक्षण देता येईल। आणि जी शाळा ज्या पद्धतीने आता आपले शिक्षक तुमच्यावर प्रयत्न करतायत, असं दिसतंय की तुम्ही थोडा प्रयत्न केला तर आपल्यालाही चांगली परिस्थिती बदलेल। तर आपण चांगला अभ्यास करणं एक आवश्यक आहे। दुसरं मित्रांनो, पोलीसतर्फे मी इथे आलो आहे। पोलिसांची आपल्याला भीती वाटते, परंतु भीती वाटायचं कारण नाही। जो चांगलं काम करेल त्याला पोलीस अधिक मदत करतात, परंतु त्यासाठी आपण चांगलं काम केलं पाहिजे। परंतु चांगलं काम नाही केलं तर मात्र मग पोलीस जसे शिक्षक देतात ना, शिक्षा देतात का तुम्हाला? देतात का? हां, तसं मग पोलीसही शिक्षा देतील। तर पोलीस हे आपले सगळे मित्र आहेत। पोलीस हा मित्र असतो आपला, वी आर द हेल्पर्स, है ना? तर त्या पद्धतीने जर चांगली कामं केली, चांगले अभ्यास केला, चांगलं जर तुम्ही वर्तन ठेवलं तर तुम्हाला अजिबात पोलिसांना घाबरायचं काही आवश्यकता नाही। आम्ही तुम्हाला मदत करू।
MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. मास्तरांनी माणुसकी दाखवावी या विषयाची कार्यशाळा प्राध्यापक हरीश बुटले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आजकाल शिक्षक हा प्रत्येक भूमिका वेगवेगळ्या रीतीने भूषवित असतो. माणुसकी ही तितकीच महत्त्वाची आहे जितकी शिस्त लावणे. शिक्षक हा विद्यार्थ्यावर बालपणापासूनच संस्कार घडवित असतो. आता मात्र विद्यार्थ्यांसोबतच गावाचाही विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी पाऊल उचलणे गरजेचे आहे. यामुळे पुणे डीपर व सर संस्थेचे संस्थापक प्राध्यापक हरीश बुटले यांनी शिक्षकांसाठी मिशन हायस्कूल येथे कार्यशाळा आयोजित केली होती. त्यांच्या याद्या तयार करून त्यांना हे सांगणार आहोत की तुमच्या गावातल्या या समस्या आहेत शैक्षणिक, आरोग्याच्या, कौशल्य विकासाच्या आणि वृद्ध सेवेच्या. या ज्या समस्या आहेत या समस्यांसाठी तुम्हाला तुमच्या गावासाठी तुम्हाला सहयोग करायचा आहे. मला एक सांगा, आपल्या घरातली कोणती समस्या असली तर कोण सोडवतं? कोण सोडवतं? आपण सोडवतो. त्याच्यासाठी आटापिटा आपणच करतो. ओके, ज्या पद्धतीने आपलं घर नीटनेटकं ठेवतो, आपल्या घरातल्या समस्या आपण सोडवतो, त्या पद्धतीने आपल्या खेड्याच्या समस्या सोडवण्यासाठी दुसरा तिसरा कोणी येणार नाहीये, देवदूत बनून येणार नाहीये. आपल्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहे. याच्यासाठीच हे आपलं सामाजिकता अभियान आहे, सात माणुसकीचं. यावेळी सौ नूतन वर्षा वळवी, ललिता भामरे, विद्या शिंदे, प्राध्यापक DR कुंदे, प्राध्यापक RA पाटील आदींसह शिक्षक उपस्थित होते. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांची रांग. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त तरुणांसाठी उद्योगांविषयी प्रशिक्षणपर मार्गदर्शन शिबिर. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गाची दुरावस्था. पाचोरावाडी येथे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसह नियोजनाचे काम सुरू. अभिनव विद्यालयात पावसाळ्यानिमित्त छत्री वाटपाचा कार्यक्रम. राम बजरंग ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना छत्री वाटप. आणि शिक्षकांना माणुसकीचे धडे, प्राध्यापक हरीश बुटले यांचे मार्गदर्शन. बातमीपत्रात इथंच थांबतो. पुन्हा भेटू ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.